बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथे 200 विहिरी बोगस झाल्याच्या तक्रारीनंतर चौकशी समिती गावात दाखल होतात. सरपंच, ग्रामरोजगार सेवक गायब. बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथे 200 विहिरी बोगस झाल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली. अशोक येवले यांच्या तक्रारीनंतर चौकशी समिती गठीत करण्यात आली. ही चौकशी समिती येवलवाडी गावात चौकशीसाठी दाखल झाल्यानंतर सरपंच आणि ग्रामरोजगार सेवक हे गायब झाले. यानंतर चौकशी समिती आणि ग्रामसेवकांनी त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान तक्रारदार अशोक येवले यांनी सरपंच आणि ग्रामरोजगार सेवक फोन बंद करून गावातच फिरत होते असा आरोप केला आहे. या संदर्भात पुढील चौकशी करून प्रत्यक्ष पाहणी करावी आणि कारवाई करावी अशी मागणी होत आहे. यामध्ये माझ्याकडे तिकडेच्या नागरिकांचा एक तक्रार प्राप्त झाला होता. ज्या लाभार्थीकडून काम न करता बिल उचलला म्हणून तक्रार आमच्याकडे प्राप्त आहे. त्या तक्रारच्या संदर्भात आम्ही ऑलरेडी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याला या तक्रार फॉरवर्ड करून त्यांच्या मार्फत पथक तयार करून या तक्रारच्या चौकशी आम्ही करणार आहे. चौकशीसाठी आम्ही आलो असताना सरपंच, उपसरपंच, ग्रामरोजगार सेवक गैरहजर असल्यामुळे नियोजनचिका मूल्यांकन एमडी या गोष्टी पाहावयात मिळाले नाही. यांना काय नोटीस देणार? चौकशी समितीने रोजगार सेवकांना नोटीस बजावलेली आहे. ती नोटीस माझ्याकडे दिली आहे. रोजगार सेवकांचा फोन आता सध्या बंद लागत आहे. त्यांना ही नोटीस पोहोच करण्याचा मी आता प्रयत्न करते. समितीने अहवाल जर काही दिलं नाही, सरपंच, रोजगार सेवक हे सर्व गावातच असताना मोबाईल बंद करून फिरत आहेत. 2 दिवसात जर मला त्या चौकशी समितीने अहवाल नाही, पूर्ण ही यंत्रणा जर नाही कामाला लावली, सगळ्या विहिरी, गायगोटे, रस्ते जेवढं बोगस असेल तेवढं जर 2 दिवसात नाही दाखवलं तर मी ग्रामपंचायतला ताळा ठोकून, पंचायत समितीला ताळा ठोकून छत्रपती शिवाजी चौकात येवलवाडी येथे अमरण उपोषणासाठी बसणार आहे. पर्यंत म्हणजे सरकारी योजनेचा लाभ म्हणजे नाहीच म्हणलं तरी चालेल. आणि ज्यांना सरकारी योजनेचा लाभ घेता आला त्यांनी भरपूर घेतला, पण सर्वसामान्य जनतेपर्यंत सरकारी लाभ नाहीच. आणि ज्यांना कोणाला घ्यायचा अशी अपेक्षा त्यांनी तयार केली ती सगळी वशिल्यावर झाली. लोकांकडून, गोरगरीब जनतेकडून भरपूर पैसे घेतले तर आणि त्यांना कोणाला काही मिळालं बी नाही. म्हणजे असा प्रकार सध्या गावामध्ये झालेला आहे.